नमस्कार. दरवर्षीप्रमाणे यंदासुद्धा श्री संत नागोजी महाराज वारकरी बालसंस्कार शिबिर घाटपुरी येथे संपन्न झाले आणि या शिबिरात ज्या विद्यार्थ्यांना बक्षिसे मिळाली त्यांची आपण इथे थोडक्यात मुलाखत ऐकणार आहोत. तर तुम्ही ही मुलाखत जरूर ऐका आणि तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. आज आपण इथे आलेलो आहे नागोजी महाराजांच्या वारकरी प्रशिक्षण देणाऱ्या एका शिबिरामध्ये. हे शिबिर इथे गेल्या काही वर्षापासून सुरू असते आणि नागोजी महाराज हे संस्थान जे आहे हे घाटपुरी येथे जुन्या हनुमान मंदिरामध्ये आहे आणि नागोजी महाराज हे खानदेशात इथे आल्याचं सांगितलं जाते. तर या प्रशिक्षणाचा जो फायदा आहे हे इथे बघा आपण बघू शकता. या विद्यार्थ्यांनी लहान लहान मुलं इथे येतात, दरवर्षी येतात आणि इथे यांना याचा खूप मोठा फायदा. आज आपण जे म्हणतो की लहान मुलांवरती संस्काराची जी आहे ती म्हणजे कमतरता निर्माण झालेली आहे समाजामध्ये, पण आज नागोजी महाराज संस्थान तर्फे हा एक स्तुत्य उपक्रम इथे साजरा केला जातो, दरवर्षी आयोजित केला जातो. तर त्यातल्या या विद्यार्थिनी आपल्या इथे सोबत आपल्या आहेत. त्या आपल्याला बघू आपण या शिबिराबद्दल काय सांगतात. तर काय नाव बेटा तुझं? मोहक सुलताने. कुठून आली आहे तू? घाटपुरी. कोणत्या वर्गात आहे, कोणत्या शाळेत आहे? मी नॅशनल हायस्कूल मध्ये आहे. बरं बरं. इथे तुला मग काय शिकायला मिळालं चांगलं? एखादं काही म्हणून दाखव बरं. इथे मी लाठी अभंग ओव्या श्लोक शिकलेली आहे. बघा, ही लाठी अभंग ओव्या हे इथे हिला शिक्षण प्राप्त झालेलं आहे. नॅशनल हायस्कूलचे नॅशनल हायस्कूलची विद्यार्थिनी आहे कुमारी सुलताने. तू काय शिकली बेटा इथे? मी लाठी अभंग. हा, तू पण हेच शिकली सगळं आहे ना. मग तुला कसं वाटलं मग या शिबिरात? छान वाटलं. चांगलं वाटलं ना. हा, काही चांगलं नवीन ज्ञान मिळालं आहे ना. मग तू याची परीक्षा होत असते असं म्हणतात. मग त्याच्यात तुमचा नंबर आला का दोघींचा? अरे वा, तुमच्या दोघींचं अभिनंदन. तुमच्या दोघींचंही. तुझं नाव काय? भक्ती उमेश हिंगणे. भक्ती उमेश हिंगणे. तू कोणत्या शाळेची आहे? मी मदनगावकर विद्यालय. बरं बरं. कुठे आहे हे? किसान नगर घाटपुरी. बरं. तर आणि तुझा कोणता नंबर आला? दुसरा. तुझा? पहिला. अरे वा, शाबास. चौथा नंबर. तुमच्या तिघींचं पण अभिनंदन. तुला काय बक्षीस मिळालं बेटा मग इथे? मोठी ज्ञानेश्वरी. बघा, पुस्तक सुद्धा म्हणजे बक्षीस सुद्धा तिला कोणतं मिळालंय? ज्ञानेश्वरीचं तिला जो ग्रंथ तो मिळालेला आहे, तो माऊलींनी लिहिलेला आहे. आपण असं म्हणतो एक तरी ओवी अनुभवावी. तर या बालवयातच तिला तो ग्रंथ हाती लागलेला आहे. तुला काय मिळालं बेटा? मोठी ज्ञानेश्वरी भगवद्गीता प्रमाणपत्र. बापरे बाप. मोठी ज्ञानेश्वरी भगवद्गीता आणि तिघींना पण प्रमाणपत्र मिळालेलं आहे. तर हे असे चांगले बक्षिस, या खऱ्या बक्षिसांची गरज आहे. आज आपण बघतो की काही पण गिफ्ट दिलं जाते वाढदिवसाला, मनोरंजनाची साधने दिली जातात. तर त्याच्याऐवजी हे जे संस्कार करणारे असे बक्षीस या मुलींना इथे मिळालेले आहे आणि असा या शिबिराचा निश्चितच या विद्यार्थिनींना पुढच्या आयुष्यासाठी फायदा होणार आहे. आणि ही संस्कारित पिढी अशी पुढे गेली तर एक भारत चांगला संस्कारित आणि चांगला प्रबळ भारत, आज युद्धजन्य परिस्थिती आहे तर एक प्रबळ सक्षम भारत असा निर्माण होईल अशी आशा हे शिबिर आयोजित करणाऱ्यांना आणि इथे आम्ही येतो तर आम्हाला सगळ्यांना सुद्धा अशी आशा वाटते आहे आणि आम्ही तशी भगवंताजवळ प्रार्थना सुद्धा करतो. नमस्कार.